रामकृष्ण हरी. शेतकऱ्याच्या पोरांना काहीतरी उद्योग व्यवसाय धंदा स्वतःचा केल्याशिवाय आता शेतकऱ्याच्या मुलाला पर्याय नाही. कारण आपल्या पिकाला हमीभाव नाही. जे आहे ते मधले दलाल व्यापारी लोक हेच मोठे होत आहेत आणि शेतकरी आपला राबून काबाड कष्ट करून शेतामध्ये उन्हातानाचं रात्री बेरात्री अपरात्री आपल्या पिकाला पाणी देऊन इकडं बेजार होतो, कष्ट करतो आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्याच्या मालाला एकदम कवडी मोल भाव मिळतो आणि तोच माल ज्या वेळेस शेतकऱ्यापासून व्यापाऱ्याकडे जातो आणि व्यापाऱ्यापासून ग्राहकाकडे जातो, तोच माल 4 ते 5 पटीनं हा महाग विकला जातो. म्हणून आपल्या शेतकऱ्याच्या पोरांनी सुद्धा व्यापार लाईनमध्ये आलं पाहिजे. स्वतः आपला शेतातला माल आपण विकला पाहिजे. जितका होईल तितका, शक्य होईल तितकं जास्तीत जास्त आपण स्वतः माल विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता लोक शेतकरी माझे बांधव म्हणतात की काही खूप ज्या मोठ्या शेतकऱ्यांचा जास्त माल निघतो अशा शेतकऱ्यांनी काय करायचं. तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा आपला एखादा मुलगा किंवा नातेवाईकातील एखादा व्यक्ती हा व्यापार लाईनमध्ये घातला पाहिजे आणि आपला शेतकरी बांधव हा कसा मोठा होईल याच्याकडे लक्ष आपण दिलं तरच आपला शेतकरी बांधव आज सुधारणार आहे. आणि जे छोटे छोटे शेतकरी आहेत ते तर स्वतःचा माल विकू शकतात. मला एवढंच यामधून सांगायचं आहे की जोपर्यंत आपण कच्च्या मालाचा पक्का माल आपण स्वतः तयार करून विकत नाही तोपर्यंत आपल्याला शेती काय परवडणार नाही. आणि शेती शेवटी निसर्गावरती अवलंबून आहे आणि आपल्या घरावरती जो कर्जाचा डोंगर आहे तो वाढत जाणार आहे. म्हणून शेतकऱ्याच्या मुलानं आज विक्री कौशल्य हे शिकलं पाहिजे. कारण विक्री कौशल्य हे तुम्हाला शाळेत शिकवलं जात नाही. ते तुम्हाला स्वतः लहानपणापासून डोक्यावरती टोपलं घेऊन गावामध्ये विकत फिरलं पाहिजे. बाजारकट्ट्यावरती वट्ट्यावरती विकत आपण आपलं स्वतःचं माळवा असेल, धान्य असेल, शेतामधले जे काही आपल्या पीक आहे ते जर आपण स्वतः विकलो तरच ते आपल्याला परवडणार आहे. अन्यथा आपली शेती आजच्या काळाला तरी फायद्याची होणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.